नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरुवात. विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. विरोधी पक्षांकडे अधिवेशनात मांडण्यासाठी प्रबळ मुद्दे नाहीत, मुख्यमंत्र्यांची टीका. जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज राज्यात साजरी. स्वाईन फ्लूमुळे राज्यात आज 10 जणांचा मृत्यू. आतापर्यंत 211 जण मृत्युमुखी. आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं होईल. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून या अभिभाषणाचं थेट प्रसारण करण्यात येईल. नव्या सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार येत्या 18 तारखेला विधिमंडळात मांडतील. शेतकऱ्यांचे प्रश्न, मुस्लिम आरक्षण, गोवंश हत्याबंदी यासारख्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारला घेरण्याची व्यूहरचना विरोधी पक्ष आखत आहेतच. याखेरीज सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेची या अधिवेशनात भाजपाला कशी साथ मिळते हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल. राज्यातल्या भाजपा शिवसेना या नव्या युती सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन. या अधिवेशनातच सरकारला खऱ्या अर्थानं परीक्षेला सामोरं जावं लागेल. मुस्लिम समाजाचं शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण रद्द केल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह MIM ही आक्रमक होईल अशी चाहूल सरकारला लागली आहेच. यावर आता सरकार काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. राज्यात सध्या अवकाळी पावसाचं दुष्टचक्र सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं अद्याप मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनाप्रमाणे याही अधिवेशनात दोन्ही सदनांमध्ये विरोधक आक्रमक पवित्रा घेतील असं चित्र आहे. सध्या असलेला ज्वलंत मुद्दा म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात या अधिवेशनात सरकारला निवेदन करणं भाग पडेल. पाऊण महिना उलटून देखील पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या संदर्भात विचारणा नक्कीच होऊ शकते. पानसरे यांचा शोकप्रस्ताव सदनात मांडण्यावरूनही सरकार आणि विरोधक यांमध्ये सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. राज्याची आर्थिक स्थिती सध्या म्हणावी तितकी चांगली नाही. खर्चाचा ताळमेळ राखत राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प मांडणं अर्थमंत्र्यांसाठीही आव्हान असेल. या अर्थसंकल्पातून LBT, तंबाखू बंदीसारखे निर्णयही अपेक्षित आहेत. विरोधात असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर प्रखर विरोधक म्हणून एकत्र आले तर हे अधिवेशन वादळी ठरेल यात शंका नाही. शेतीचा प्रश्न, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण, स्वाईन फ्लू अशा विविध प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं आज झालेल्या चहापानावर बहिष्कार घातला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतीये. चहापानाच्या बहिष्कारात MIM, माकप आणि समाजवादी पक्षही सहभागी झाले. शेती प्रश्नाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याची टीका विरोधकांनी पत्रकार परिषदेत केली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव उभय सभागृहात मांडणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी यावेळी दिली. दरम्यान पानसरे हत्या प्रकरण म्हणजे पुरोगामी विचारांवर हल्ला असल्याचं सांगत अजून किती दिवस वाट पाहणार असा सवालही विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. तर शेतकरी, कामगार आणि सामान्य माणसांमध्ये राज्य सरकारविषयी तीव्र संताप असल्याची भावना विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. आजच्या घडीला जनतेच्या प्रश्नांसंदर्भात विरोधकांकडे कोणताही प्रबळ मुद्दा नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होतीये. या पार्श्वभूमीवर सरकारनं आयोजित केलेल्या चहापानानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. विरोधक पूर्ण माहिती न घेता आरोप करत असल्याचं सांगत मुस्लिम आरक्षणाच्या अध्यादेशाची मुदत संपल्यानं मुस्लिम आरक्षण रद्द झालं असून राज्य सरकारनं मुस्लिम आरक्षण रद्द केलं नसल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
मुस्लिम आरक्षणाबाबत कायदेतज्ञांशी चर्चा सुरू असल्याचं ते यावेळी म्हणाले. जनतेच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढत आजवर 60 लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसंच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सगळ्या विभागांची आर्थिक स्थिती ढासळली असून आर्थिक विभागाच्या परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. भाजपा प्रणित राज्य मंत्रिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होते. या निमित्तानं अधिक चर्चा करण्यासाठी राज्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट आपल्या स्टुडिओमध्ये आता आले आहेत. नमस्कार गिरीशजी. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. भाजपा प्रणित शासनाचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईमध्ये सुरू होते. तर या अधिवेशनामध्ये आपण सरकार महत्वाची कुठली अशी विधेयकं मांडणार आहे? या सगळ्याची तर मी सविस्तर माहिती आपल्याला देतोच. बरं, पण आज जागतिक महिला दिनानिमित्त सरकारच्या वतीनं सर्व महिलांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि त्यांचं सबलीकरण आणि महिलांना अधिकाधिक मदत देण्याचा आमच्या सरकारचा विचार आहे आणि त्यांना पूर्ण मदत होईल हे देखील आश्वासन या निमित्ताने देतो. सगळ्या भगिनींच्या वतीनं मी आभार मानतो. धन्यवाद. कारण महिलांना विसरून चालणार नाही आपल्याला. मुळात उद्यापासून जे अधिवेशन सुरू होते त्याच्यात 12-13 बिलं आहेत कमी जास्ती ह्याच्यातली. एखादं बिल आणखीनही नंतर येऊ शकतं. पण मला असं वाटतं की त्यातली 3-4 बिलं जी आहेत ती महत्वाची आहेत. पहिलं एक बिल असं आहे की आम्ही लोकसेवा हमी विधेयक असं म्हटलंय की आज सामान्य माणूस कुठेही गेला, माझा जन्म दाखला द्या, तर तो किती दिवसात द्यायचा त्याला, याचं काही बंधन नाही. ज्या नागरी सेवा सुविधा त्याला लागतात त्याच्या संदर्भात कायद्यामध्ये असं बंधन नव्हतं. त्यातून सामान्य नागरिकाला रिलीफ मिळणार आहे आणि म्हणून लोकसेवा हमी विधेयक असं हे या अधिवेशनात येईल आणि आम्ही ते पास करणार आहोत. दुसरं एक अशी गोष्ट होती की दिवाणी न्यायालयामध्ये 25 लाखापर्यंतचे दावे जे आहेत ते आजपर्यंत आपण घेत होतो आणि त्याच्या पुढच्या दाव्यांकरता लोकांना हायकोर्टात जावं लागत होतं. खर्च वाढत होता, वेळ जात होता. बघा, आमच्या सरकारने इतक्या बारीक बारीक गोष्टींचा विचार केलाय. आता आपण ही रक्कम 1 कोटी रुपयापर्यंत घेतल्यामुळे सगळे दिवाणी दावे जे आहेत ते जिल्हा न्यायालयामध्येच तिथे चालतील. हे दुसरे विधेयक तिथं येईल. शहरी विभागात हॉस्पिटलची उंची 35 मीटरच बंधनकारक होती. आम्ही आता एक बिल ज्याच्यात आणले की आवश्यक आहे नागरी वस्तीमध्ये आरोग्याच्या सेवा उपलब्ध होणं, नवीन हॉस्पिटल बांधणं खर्चाचं आहे. मग त्याला 45 मीटरची उंची आम्ही दिली आणि जे 10 मीटर वाढवले त्याच्यामध्ये जो प्रीमियम मिळेल तोही फायर फायटिंग इक्विपमेंट करता खर्च करा. तो काही सरकारच्या तिजोरीत द्या असं नाही, इयरमार्क केलंय. त्याचे येणारे पैसे हे परत त्याच सुविधांकरता त्याच्यामध्ये जातील. जात प्रमाणपत्रांचा एक मुद्दा होता की निवडणुकीच्या आधी ते द्या. मग जात प्रमाणपत्र मिळायला खूप अडचणी होत्या. आता माझ्या सरकारने तर जिल्हाशाह कमिट्या केल्यात. आधी त्या विभागशाह होत्या, तिथे माणसं मिळत नव्हती आणि खूप लोकशाहीत कुचंबणा व्हायची. आता फॉर्म भरल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्याला जात प्रमाणपत्र मिळवून देण्याचा देखील आपण तिथे केलाय. वॉर्ड प्रभाग आधी नव्हते, प्रभाग केले होते. 3-3 वॉर्ड, 2-2 वॉर्ड असे. ते सोयीचं नव्हतं आणि म्हणून आता आपण वॉर्ड हा एक युनिट धरून तिथे त्याचा प्रभाग करण्याच्या संदर्भात आहे. पोलिसांच्या बदल्या, साधी शिपायाची बदली करायची झाली तरी DIG पर्यंत या. आता आम्ही नवीन पोलीस रिफॉर्ममध्ये असं केलेलं आहे की जिल्ह्याच्या प्रमुखांना ते अधिकार दिलेले आहेत, म्हणजे त्याचे निर्णय पटकन व्हावेत. अशी कितीतरी विधेयक आहेत. एक कामगार कायद्यात बदल करण्याचं विधेयक आहे आणि हे देखील आम्ही या विषयात मान्य करणार आहोत. मला असं वाटतं की लोकोपयोगी, लोकांना सोयीचे कायदा हा नेहमी माणसाच्या सोयीकरता करायचा असतो. त्यातून त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्या कायद्यातून अन्याय होत असेल आणि सोयी उपलब्ध होत नसतील तर त्या कायद्याचा उपयोग नाही. आणि म्हणून खूप बारीक बारीक गोष्टींचा शेतकरी, कामगार आणि सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून आम्ही हे सगळे कायदे जे करतो आणि त्याच्यात सुधारणा करतोय. मला असं वाटतं की लोक त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत करतात. अगदी तुम्ही ही विधेयकं मांडणार आहात, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे, पण त्यासाठी अधिवेशन सुरळीत चालणं गरजेचं आहे. पण आज आपण बघितलं विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार घालत संभाव्य आक्रमकतेचं सुतोवाच केलेलं आहे. तर या विरोधकांना सामोरं जाण्याविषयी तुमची काय नेमकी भूमिका आहे? सरकारची नेमकी कशी भूमिका असेल? असं आहे की संसदीय कार्यमंत्री म्हणून मी आज सर्व नेत्यांशी बोललो. बरं. त्यांना असं सांगितलं की तुमचे कितीही मुद्दे असू द्यात,
या सर्व मुद्द्यांना ह्या अधिवेशनामध्ये चर्चा करण्याची वेळ देण्याची माझी हमी आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं होतं. आणि म्हणून मला एक सांगा की महाराष्ट्रातलं हे एक अत्युच्च असं व्यासपीठ आहे, बरोबर, तिथे आपण चर्चा करण्याकरता येतो. आम्ही चर्चेला तयार आहोत. मुद्दे नाहीत म्हणून हे चर्चेला आले नाहीत असं मला याच्यात वाटतंय. पळ काढला याने. कारण असं आहे की हे बुमरँग आहे. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कामगार कायद्यात आम्ही जी आता सुधारणा करतो त्याचा पूर्ण ड्राफ्ट ह्याच सरकारने बनवला होता. बरोबर, तो काही कामगार विरोधी नव्हता. आम्ही तो मान्यही केला होता. आता मधला कालावधी केला म्हणून तो कायदा फक्त आता आणतो, कारण सरकार आधीच्या सरकारने केला होता. या आधीच्या सरकारने केला होता. आणि म्हणून असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यावर सभागृहात चर्चा होणं जनतेला अपेक्षित आहे. आणि आमच्याकडे चर्चेला उत्तर आहे. आम्ही मागच्या 3 महिन्यामध्ये गतीने काम केलंय. सरकारच्या कामाला एवढी गती आहे आणि प्रायोरिटी दिलेत. दुष्काळ, अवकाळी पाऊस या सगळ्यावरती उपाययोजना करून माझं आव्हान आहे की मागच्या 10-15 वर्षातलं रेकॉर्ड काढा. दुष्काळामध्ये एक पीएम पॅकेज सोडलं तर ह्या सरकारने किती मदत केली होती. 700-800 कोटीच्या रुपयाच्या वर जात नाही. आणि आम्हा इथे आता 4,000 कोटी रुपये दिले लोकांना. आज सीएम साहेबांनी सांगितलं 69 लाख लोकांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. मला असं वाटतं की जितक्या गतीने जर कारभार चालला असेल, आणि आम्ही ओपन आहोत, त्यातूनही सरकारला काही सूचना करायच्या असतील ज्या लोकोपयोगी आहेत, लोकशाहीमध्ये आम्ही स्वागत करतो. पण हे कुठे मांडणार तुम्ही? बहिष्कार टाकून नाही हे प्रश्न सुटणार. हे विधानसभेच्या व्यासपीठावर मांडले पाहिजेत. आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे की आपलं व्यासपीठ हे आदर्श व्यासपीठ आहे, अत्युच्च व्यासपीठ आहे. चर्चा करू, तासनतास करू, एकमेकांची मतं मांडू आणि जनतेच्या हिताकरता त्या विधानसभेत काम करायचंय. त्यामुळे असं पळकुटेपणा करून प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. आणि म्हणून मला वाईट वाटलं की जे ते अपेक्षी आम्ही करत होतो त्यांच्याकडनं त्याला योग्य तो प्रतिसाद या विरोधी पक्षांनी दिला नाही. आता त्यांच्यात एकमत नाहीये, रुसवे फुगवे आहेत. आता ते चालायचंच, पण त्याचा राग आमच्यावर नका काढू बाबा. तुमचं तुम्ही बघा काय करायचं असेल ते, अशी माझी विनंती आहे. विरोधकांचा आक्षेप असा आहे की पंतप्रधानांकडून किंवा म्हणजे केंद्र सरकारकडून जी मदत यायची बाकी होती ती अजून आलेली नाहीये. 4,000 कोटींची. असं आहे की केंद्राकडून कधीही मदत एका दिवसात येत नाही. यांनाही माहिती आहे यांचंही सरकार होतं. त्याचं आणेवारी बघावी लागते, पीक पाणी बघावं लागतं, त्याच्या अनेक गोष्टी असतात, त्याचे सर्व्हे होतात, बाजार मूल्यांची त्याची तुलना होते की भाव देताना काय आम्ही भाव दिला होता. आणि मी तुम्हाला आज सांगतो, पण केंद्राकडनं पैसे आले नाहीत म्हणून राज्य सरकार थांबलंय का हो? 2,000 कोटी रुपये अकस्मात निधी, कॉन्टिंजन्सी फंड म्हणतात, त्यातनं आम्ही उचलले आणि वाटप केलं. अहो मागच्या 3-3 वर्षात तर ह्या मागच्या सरकारने ड्रीप इरिगेशनचे पैसे दिले नव्हते. आम्ही तेही 2 वर्षाचे पैसे दिलेत. आता फक्त 1 वर्षाचे राहिलेत. म्हणजे यांची सगळी मागची घाण म्हणत नाही मी, पण दिरंगाई, चुका ह्या आम्ही आता निस्तारतो, चांगलं काम करतो, जनतेकरता करतोय. अशा वेळी लोकशाहीमध्ये एक सहकार्याचा हात पुढे करायला पाहिजे. तर त्यावर बहिष्कार टाकून जनता तुमचीच किंमत कमी करणार आहे. बरं, मुस्लिम आरक्षण आणि गोवंश हत्याबंदी याबाबत तुम्ही काय म्हणाल? सरकारची भूमिका काय असेल? गोवंश हत्याबंदीबाबत मी सरकारला धन्यवाद देतो. शेतीप्रधान देशामध्ये गोवंश हत्या होणं हे चुकीचं होतं. बरं, त्याचं आर्थिक गणित काही मी मांडत नाहीये. आर्थिक गणित आता मांडायला माझ्याकडे वेळ नाही. पण आणि हिंदू धर्माचं भावनिक नातं पण त्याच्याशी आहे. बरोबर. त्यामुळे गोवंश हत्येवर बंदी घातली, हे फार योग्य केलं. सरकार गायींना उपाशी मरू देणार नाही. आम्ही त्याच्याकडे चारा देण्याची व्यवस्था करू, गोशाळा काढू, कारण त्याच्यातनं शेतकऱ्याला एक उत्पन्न मिळते. दुधाचं उत्पन्न असेल, शेणाचं खत, शेणखत हे किती महत्वाचं आहे. आज तुम्ही सगळी बाकी युरियन वगैरे घ्यायला गेले तर पैसे लागतात, पण 2 जनावर असेल तर शेतात खत मिळतं. ह्या सगळ्याचा उपयोग केलाय. म्हणून गोवंश हत्तीची अंमलबजावणी होईल, गायींना मोकळं सोडलं जाणार नाही, त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था होईल. आणि एक सुजलाम सुफलाम देश बनवायचा असेल तर गोवंशाचं पालन केलं पाहिजे, या मताचा मी आहे. बरं, कॉम्रेड पानसरेंवरचा शोकप्रस्ताव मांडायचा म्हणतात विरोधक. असं आहे की आज माननीय अध्यक्षांनी आम्ही त्याला परवानगी दिलेली आहे. मला असं वाटतं की एखाद्याचा मृत्यू हा चर्चेचा विषय होऊ नये. साधारणपणे राज्यामध्ये विधानसभा सदस्य माजी वगैरे असतील तर त्यांना होते, पण काही अपवादात्मक स्थितीत आपण विधानसभा सदस्य नसलेल्यांचीही नावं श्रद्धांजलीमध्ये घेतलेली आहेत. आणि मान्य अध्यक्षांनी ते नाव आता घेतलेलं आहे. उद्या श्रद्धांजली होईल. पूर्ण पानसरेंच्या कामाबद्दल आदर आहे. ते एक मोठे नेते होते, त्यांनी चांगलं काम केलं होतं. आणि म्हणून आता मृत्यूनंतर ही चर्चा व्हावी हे मला देखील स्वतःला पटत नाही, आणि म्हणून मी त्या चर्चेत फार जात नाही. बरोबर. आता विरोधी पक्ष म्हणून जे विरोधक असतात त्यांचा विरोध आपण समजू शकतो,
त्यांचा न्याय असतो, विरोध तो चालू असतो. पण सरकार म्हणून तुमच्याबरोबर जे सहभागी आहेत, तुमचा सहकारी पक्ष शिवसेना, तर ह्यांची मात्र एक विरोधाची आळवणी किंवा सूर एक आळवायचा प्रकार बाहेर चालूच असतो. या अधिवेशनात सुद्धा त्यांनी जर असा सूर आळवला तर काय? असं आहे, आमचं युतीचं सरकार आहे, मित्र पक्षांना घेऊन आम्ही चालवतो. प्रत्येक पक्षाच्या काही सैद्धांतिक भूमिका असतात, त्याच्यावर ते ठाम असतात. आणि आमची युती होत असताना आम्हाला हे माहिती होतं की काही प्रश्नावर, उदाहरणार्थ विदर्भाच्या प्रश्नावर मतभेद आहेत, जैतापूर प्रकल्पावर मतभेद आहेत. हे मतभेद असूनही आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे ते मतभेद आहेत ते तुम्ही 10 वेळा सांगून आता नवीन काहीच सांगत नाहीत. पण ह्या 2, 3, 4 मुद्द्यांच्या पेक्षा अनेक मुद्दे जुळणारे आहेत, त्याच्यावरही आम्ही जातो. त्यामुळे शिवसेनेच्या संदर्भातल्या बातम्या ह्या वावड्या असतात, कपोलकल्पित असतात. आणि बातमी लागतेच ना, मीडियाला म्हणा कोणाला. आणि म्हणून मला असं वाटतं की फार ह्याच्यात असं काहीतरी झालंय, असं नाही, ते होणार पण नाही. दोघांनाही माहिती आहे, दोघंही वास्तवतेचे भान ठरून आहेत. या राज्यामध्ये आता युतीचं शासन आले, शिवशाही आली आहे. आणि आमच्या दोघांचंही ते कर्तव्य आहे की आम्ही एकत्र येऊन एकत्र विचार करून पुढील कामकाज करू. ह्याच्यात विरोधकांची निराशा होईल, उगाच टीकेचा विषय बनवण्याचं कारण नाही. सर, तुम्ही अगदी मुत्सद्दीपणाचं उत्तर दिलेलं आहे. पण हे अधिवेशन उद्यापासून जे सुरू होणार आहे, अधिवेशन म्हटल्यानंतर हे प्रकार होतातच, म्हणजे कामकाज सभागृहाचं बंद पडणं किंवा स्थगित होणं. तर हे प्रकार टाळण्यासाठी किंवा यावर नियंत्रण आणण्यासाठी काही विशेष उपाययोजना तुमच्या मनात आहे का? असं आहे की बाहेर जो मेसेज जातो ना, हा तितकासा खरा नसतो. आता मी 25 वर्ष सभागृहात आहे. एखादा विषय कामगारांच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या संदर्भात, मजुरांच्या संदर्भात, कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात, काही समूह, तो जिल्ह्यातला प्रश्न असतो, कधी मराठवाड्यातला असतो. आणि त्या ह्याच्यात आमदार हे आग्रही असतात. मग वेळ संपते, मग ते म्हणतात वेळ वाढवून द्या किंवा चर्चेचे तास वाढवून द्या. त्यामुळे ते आग्रही असतात. त्याच्यामध्ये त्यांचा तिथला आग्रह हा विषयाला न्याय मिळवून देण्याकरता उपयोगी पडत असतो. आणि मग घोषणा दिल्या, वेलमध्ये येऊ नये पण एखाद्या वेळेला आले, सभात्याग केला, हा काही गोंधळाचा भाग आहे असं मला वाटत नाही. विषयाला न्याय मिळवून देण्याकरता वैध मार्गाने केलेली ती कृती आहे. आणि घोषणा देणं हा काही गुन्हा नाही आहे. त्याच्यातनं भावना त्या माणसांच्या कळतात, समाजात ते ज्यांचं प्रतिनिधित्व करतायत त्यांच्या भावना कळतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आग्रही भूमिका ते मांडतात. त्याला गोंधळ असं म्हणणं हे लोकप्रतिनिधींवर अन्यायकारकच होईल. कारण गोंधळ वगैरे काही नसतो. आम्हाला माहिती आहे, आम्ही आमच्या विषयावर ठाम असतो, नंतर एकत्रच येतो. आम्ही काय तिथं हाणामाऱ्या करतो का काय, कोणी जखमी होतं तर काय. पण वैचारिक बाजू प्रभावीपणे मांडणं, आणि ती मांडत असताना जर थोडासा आवाज वाढला, घोषणा दिल्या, सभात्याग केला, तर त्याला गोंधळ म्हणणं हे काही मला बरोबर वाटत नाही. सर, सरकारची भूमिका तुम्ही अगदी प्रामाणिकपणे मांडलेली आहे. आणि या भूमिकेला अनुसरून हे अधिवेशन चांगल्या पद्धतीने पार पाडावं आणि जनहितार्थ निर्णय त्याच्यामधून व्हावेत, लोकांपर्यंत ते पोहोचावेत, अशा शुभेच्छा आपण व्यक्त करूया. तुम्हाला सदिच्छा अधिवेशनासाठी. धन्यवाद. आपण शुभेच्छा दिल्या, मुलाखतीत आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. वळूया पुढच्या बातम्यांकडे. आज जागतिक महिला दिन. समाजात विविध क्षेत्रात उत्तमोत्तम कार्य करणारी स्त्री, घरात कुटुंबियांची देखभाल करणारी स्त्री, अशा तिच्या विविध पैलूंना महिला दिनाच्या निमित्तानं मानाचा मुजरा. आता सुधरा थोडं, ही विनंती वजा समज आहे समाजातल्या प्रत्येक स्त्रीची त्या पुरुषाला जो स्त्रीला आजही अबला आणि उपभोगाच्या दृष्टिकोनातून पाहतो. प्रेमळ आई, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी पत्नी, मुलगी, बहीण, मैत्रीण या साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळणारी मी, मला माणूस म्हणून सांभाळा. समाजानं देवीची केवळ उपमाच दिली आणि अनेक जाचक सामाजिक अनिष्ट रूढी परंपरांची बंधनं माझ्यावर लादली. ती झुगारून मी शिक्षण घेतलं. प्रगतीच्या मार्गावरचा माझा प्रवास सुरू केला. काळ बदलला असं वाटलं, पण समाजातल्या काही नराधमांनी स्त्रीवर केलेली शारीरिक आणि मानसिक आघात पुन्हा एकदा मला असह्य वेदना देत आहेत. चीड येते, पण आता हार मानणार नाही. सावित्रीच्या लेकींनी शिक्षणाची मशाल हातात घेतली. आता स्वरक्षणाची जबाबदारीही स्वतःच घेऊ. सुरक्षिततेच्या मुद्द्यावर चर्चा, आंदोलनं बस झाली. आता लढाई स्वतःवरच्या हल्ल्याच्या प्रतिकारासाठी, माझ्या रक्षणासाठी. सामाजिक आणि आर्थिक बाबींमध्येही आम्ही सक्षम आहोतच,
तरी आमच्यासारख्या डोंगराळ भागातल्या काबाड कष्ट करणाऱ्या महिलांना आर्थिक तसंच सामाजिक सुरक्षा देणं गरजेचं आहे. पोलीस स्टेशनमध्ये यायला महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांना ज्या महिला बळी पडतात त्या जायला मागत नाहीत, परंतु ह्या महिला दक्षता समितीकडे जायला त्यांना इझी पडतं आणि त्या आपल्या भावना किंवा आपल्या ज्यावरती अन्याय झाले ते उघडपणे त्यांना सांगू शकतात. कुठल्याही प्रकारची तक्रार असेल ती तक्रार घेण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला अधिकारी मुंबई शहरामध्ये कार्यरत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे हक्क, अधिकार आणि सशक्तीकरण याविषयी जाणीव निर्माण करणारा स्वयंसिद्धा हा विशेष कार्यक्रम आज मुंबई दूरदर्शन इथं झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, आमिर खान तसंच पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर, युनिसेफच्या महाराष्ट्र प्रमुख स्वाती महापात्रा, भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला उपस्थित होत्या. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान तसंच स्त्रियांची सुरक्षितता आणि अधिकार याविषयी प्रमुख पाहुण्यांनी आपली मतं मांडली. आपल्याला जर देशाला पुढे न्यायचं असेल तर महिलांनी पुढे यायला हवं, कारण महिला या कुटुंबाचा केंद्रबिंदू असून त्यांनी प्रगती केली तर देश पुढे येईल, असं मत अभिनेता आमिर खान यांनी यावेळी व्यक्त केलं. या कार्यक्रमाचं प्रसारण आज रात्री 10 वाजता डीडी नॅशनल वाहिनीवरून करण्यात येणार आहे. ज्या देशांनी विकास प्रक्रिया आणि मनुष्यबळ यामध्ये नारी शक्तीचं सहकार्य घेतलं ते सर्वच देश विकसित झाले. महिलांना सोबत घेऊन विकास प्रक्रिया राबवल्यास आपण दुप्पट वेगानं विकास साध्य करू शकू, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. जागतिक महिला दिनानिमित्त राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुकन्या योजनेचं सुधारित स्वरूप असलेल्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची अंमलबजावणीही या योजनेमार्फत केली जाणार आहे. या योजनेची सदिच्छा दूत म्हणून अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनची निवड करण्यात आली आहे. राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना जाहीर झालेली मानधन वाढ येत्या एप्रिलपासून लागू होईल, असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी जाहीर केलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज तिथीनुसार राज्यात साजरी झाली. मुंबई शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. यावेळी रक्तदान शिबिरं तसंच इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमधल्या गांधी गेट इथल्या शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना तसंच इतर सामाजिक संस्थांनी यात भाग घेतला. लातूर जिल्ह्यातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर आज दुधानं अभिषेक करण्यात आला. विद्यार्थी संघर्ष समितीनं शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढली होती. शिवजयंतीनिमित्त बुलडाणा इथं आज ढोल ताशांच्या निनादात शोभायात्रा काढण्यात आली. तसंच शिवजन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. 7 नद्या आणि किल्ले शिवनेरीवरच्या जलानं शिवरायांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला. राज्यात आज दिवसभरात स्वाईन फ्लूमुळे 10 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंतची मृतांची संख्या 211 वर पोहोचली आहे. या 10 जणांमध्ये पुण्यातले 4, मुंबईतले 2 तर अहमदनगर, औरंगाबाद, लातूर आणि वाशिम जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली. स्वाईन फ्लू झालेल्या 1901 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. स्वाईन फ्लूवरच्या औषधांचा मुबलक साठा सर्व शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात उपलब्ध असून ही औषधं निःशुल्क पुरवली जात आहेत, असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी सांगितलं. बर्मिंगहॅम इथं झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद जिंकण्याचं भारताच्या सायना नेहवालचं स्वप्न आज अपूर्ण राहिलं. तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. महिला एकेरीच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिच्याकडून सायनाचा 16-21, 21-14, 21-7 असा पराभव झाला. पहिला गेम गमावलेल्या मारिननं पुढच्या 2 गेम्समध्ये सायनावर पूर्ण वर्चस्व गाजवलं. या उपविजेतेपदाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायनाचं अभिनंदन केलं आहे. पराभवानं निराश होऊ नकोस, आपला चांगला खेळ असाच पुढे सुरू ठेव, अशा शब्दात त्यांनी सायनाचं कौतुक केलं. ऑस्ट्रेलिया सिडनी इथं आज झालेल्या अ गटाच्या विश्वचषक दिवसरात्र क्रिकेट सामन्यात
यजमान ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेला 64 धावांनी सहज पराभूत केलं. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून 50 षटकात 9 बाद 376 धावा फटकावल्या. मॅक्सवेलच्या 53 चेंडूत 102, स्मिथच्या 72, क्लार्कच्या 68 आणि वॅटसनच्या 41 चेंडूत 67 धावांमुळे ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली. आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 46 षटकं आणि 2 चेंडूत 312 धावांमध्ये आटोपला. फॉकनरनं सर्वाधिक 3 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल सामनावीर ठरला. त्याआधी आज सकाळी झालेल्या अ गटाच्या सामन्यात न्यूझीलंडनं अफगाणिस्तानला 6 गडी राखून हरवलं. अफगाणिस्तानच्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडनं 36 षटकं आणि 1 चेंडूत लिलया पार करत सलग 5व्या विजयाची नोंद केली. हवामान. विदर्भात अनेक ठिकाणी, कोकणात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 4 ते 6 अंश सेल्सिअसनं कमी आढळून आलं. राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. उद्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर 10 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 17, नागपूर 32, 15, पुणे 34, 13, औरंगाबाद 34, 16, नाशिक 33, 13, कोल्हापूर 35, 21, रत्नागिरी 33, 18, सोलापूर 37, 20 आणि अमरावती कमाल 34 आणि किमान 18 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरुवात. विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. विरोधी पक्षांकडे अधिवेशनात मांडण्यासाठी प्रबळ मुद्दे नाहीत, मुख्यमंत्र्यांची टीका. जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज राज्यात साजरी. स्वाईन फ्लूमुळे राज्यात आज 10 जणांचा मृत्यू. आतापर्यंत 211 जण मृत्युमुखी. आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.